खूप जास्त तेलाचा वापर केला तर चपाती मऊ लुसलुशीत बनते असं नाही. तर आजच्या या रेसिपीमध्ये तुम्हाला चपातीसाठीची जी कणिक आहे ना, ती 2 पद्धतीने कशा पद्धतीने मळायची ते मी सांगणार आहे. त्याचबरोबर अगदी अशा पद्धतीने टम्म फुगणारी, मऊ लुसलुशीत आणि अगदी एकसारखी भाजलेली चपाती कशा पद्धतीने तयार करायची हे मी सांगणार आहे. त्याशिवाय तुम्ही जर चपाती आतून देखील पाहाल तर किती छान अशा लेअर आलेले आहे. अशा पद्धतीची सॉफ्ट अशी चपाती खूप वेळासाठी सॉफ्ट राहावी, त्याचबरोबर अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून देखील तुमची चपाती अशा पद्धतीची मऊ लुसलुशीत होण्यासाठीच्या काही टिप्स तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे. रेसिपी थोडीशी मोठी बनवलेली आहे कारण की तुम्हाला 2 पद्धतीने मी चपाती शिकवणार आहे. अगदी कणिक 2 पद्धतीने मळायची तर शिकवणारच आहे, त्याचबरोबर चपाती देखील अगदी जास्त तेलामध्ये बनवल्यानंतर देखील मऊ लुसलुशीत होईल आणि कमीत कमी तेलाचा वापर केला तरी देखील तुमची चपाती ही मऊ लुसलुशीत होणार. खूप जास्त भाजलेली नाही किंवा खूप कच्ची ठेवली नाही, अगदी मध्यम अशी भाजलेली आहे. छान अशी चपाती तयार झाली आहे आणि अशाच भरपूर टिप्स सहित दररोज येणाऱ्या सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण अगदी रोजची चपाती परंतु मऊ लुसलुशीत थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. आता कणिक मळण्याची पहिली पद्धत म्हणाल तर अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये बनवत आहे. या ठिकाणी रोजचं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि पाणी टाकायचं आणि हलकीशी सैल अशी ही कणिक मळून घ्यायची. या ठिकाणी तुम्ही कणिक मळण्यासाठी गहू जर म्हणाल ना तर प्रत्येकाकडे सारखा असा गहू वापरलेला नसतो, त्यामुळे कोणतंही गव्हाचं पीठ असलं ना तरीही तुम्ही कणिक कशा पद्धतीची भिजवता आणि चपाती कशा पद्धतीने बनवता त्यावर देखील तेवढंच डिपेंड असतं. त्यामुळे मी आज असं काही सांगणार नाही की ह्याच गव्हाचं पीठ वापरा, त्याच गव्हाचं पीठ वापरा, असं नाही. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ना ते गव्हाचं पीठ. फक्त कणिक 2 पद्धतीने कशा पद्धतीने भिजवायची ते मी सांगणार आहे आणि चपाती देखील 2 पद्धतीने कशा पद्धतीने करायची ते मी सांगणार. आता पहिल्या पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने जेव्हा कणिक मळल्यानंतर हाताला खूप सारं पीठ चिटकलेलं आहे आणि आता ही कणिक जी आहे ना ती आपल्याला सॉफ्ट अशी बनवायची. जोपर्यंत हाताला चिटकलेलं पीठ हे पूर्णपणे हाताला चिटकण्याचं बंद होत नाही तोपर्यंत आपल्याला ही कणिक मळत राहायची. या ठिकाणी थोडंसं जास्त तेल टाकलेलं आहे. जेव्हा खूप जास्त तेलाचं तुम्हाला मऊ लुसलुशीत खात असाल तर तुम्ही अशा पद्धतीची कणिक तुम्ही मळू शकता. आता सुरुवातीला आपण थोडंसं जास्त तेल टाकलं आणि कणिक व्यवस्थित अशी मळून घेतली तरी ही कणिक थोडीशी हाताला चिटकतच आहे. आता दुसऱ्या वेळेस आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने कणिक छान अशी थोडीशी आपटत आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. आणि तुम्ही पाहू शकता जशी जशी आपण ही कणिक मळून घेऊ ना त्यातील जो चिकटपणा असतो ना तो निघून गेलेला आहे आणि छान अशी सॉफ्ट ही कणिक आपली भिजवून तयार झाली. अशा पद्धतीची जेव्हा कणिक आपण मळून घेतो ना त्यावेळेस ती लगेचच चपाती लाटली तरी ही अगदी सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत होते. पहिल्या पद्धतीची कणिक आपली मळून तयार झाली आहे, आपण ती झाकून ठेवणार आहोत. हे पहा खूप छान अशी तयार झाली आहे. आणि जेव्हा तुम्हाला अगदी खूप निवांत वेळ असतो ना त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीची कणिक मळून घेऊ शकता. आता थोडंसं तेल लावायचं, ही कणिक आपण 5 मिनिटासाठी झाकून ठेवू. तोपर्यंत मी दुसऱ्या पद्धतीने कणिक कशी मळायची ते मी सांगते. तेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे परंतु थोडंसं घट्टसर ही कणिक सुरुवातीला मळून घ्यायची. हे पहा, त्यानंतर अगदी थोडं पाण्याचा हात लावून ही कणिक तुम्हाला सैल करून घ्यायची. ही दुसरी पद्धत आहे. जेव्हा तुम्हाला अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून चपाती लाटायची असते ना तेव्हा अशा पद्धतीने कणिक मळायची. त्याचबरोबर अशा पद्धतीने हाताची मूठ घालायची आणि बोटाच्या साहाय्याने छान अशी कणिक अशा पद्धतीने तयार होईल एवढी तुम्हाला सैल ठेवत ही कणिक मळून घ्यायची. अगदी थोडंसं तेल टाकायचं, जास्त तेल वापरणार नाही कारण आपण 2 पद्धतीने चपाती पाहणार. त्यासाठी पहिल्या पद्धतीने जेव्हा कणिक मळून घेतली ना त्यावेळेस थोडंसं जास्त तेलाचा वापर केला. परंतु ज्या लेडीज ते आहारामध्ये खूप कमी तेलाचा वापर करतात ना त्यांच्यासाठीची ही दुसऱ्या पद्धतीची कणिक मी मळून घेतली. अगदी कमी तेलाचा वापर केलेला आहे परंतु कणिक मळण्याची जी पद्धत आहे ना ती या ठिकाणी खूप महत्त्वाची. या ठिकाणी जेव्हा तुम्हाला अगदी खूपच कमी तेलाचा वापर करायचा आहे आणि तरीही तुम्हाला चपाती सॉफ्ट हवी आहे त्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीची दुसऱ्या पद्धतीची कणिक मळून घ्यायची. दोन्ही पद्धतीच्या कणिक तयार आहे.
तवा तापण्यासाठी ठेवलेला आहे. आता मी तुम्हाला चपाती आपण लाटून दाखवते. आता चपातीच्यासाठीची जी कणिक आहे ना ती मळताना जेवढी अगदी मळताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे ना तेवढं चपाती लाटताना देखील लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. अगदी लहान साईजचा उंडा घेतलेला आहे. त्यानंतर मी सुरुवातीची जी चपाती आहे ना ती थोडी जास्त तेलाची मी चपाती बनवून दाखवत आहे. पूर्णपणे छान असं आपण तेल लावून घेतल्यानंतर अशा पद्धतीने त्यामध्ये कोरडं पीठ टाकायचं. आता पूर्वीच्या आजी पणजीच्या चपाती तयार करायच्या ना तेव्हा अशा पद्धतीने कोरडं पीठ हे आत टाकायचे. मी हे लहानपणीपासून पाहत आलेले आहे, त्यामुळे मी देखील तीच मेथड फॉलो करते. यामागचं शास्त्रीय कारण काय आहे हे मात्र मला माहीत नाही. तुम्हाला जर नक्कीच माहीत असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आता अशा पद्धतीने सुरुवातीला छान असं आपल्याला त्याच्या ज्या कडा आहे ना त्या खूप पातळ अशा करून घ्यायच्या. चपाती नेहमी मध्यभागी थोडीशी जाडसर राहिली ना तरीही चालेल, परंतु चपातीच्या ज्या कडा असतात ना त्या पातळच असायला हव्या. अगदी सुरुवातीपासून मी अगदी लहानपणापासून ऐकत आलेली ही सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे चपातीच्या कडा या नेहमी पातळच असायला हवे. अगदी चपाती मध्यभागी तुम्ही थोडीशी जाडसर ठेवली ना तरीही चालेल, परंतु तुम्ही पाहू शकता चपाती मी लाटताना कशा पद्धतीने लाटली आणि चपातीच्या ज्या कडा आहे ना खूप पातळ अशा ठेवलेल्या आहे. आणि पूर्णच चपाती मी अगदी एकसारखी आणि पातळ लाटलेली असली तरीही चपाती मऊ लुसलुशीत होणार आहे. बऱ्याचदा म्हटलं जातं की चपाती पातळ लाटली की ती कडक होते, परंतु तसं काही नाही. अगदी चपाती व्यवस्थित अशी लाटली आहे. चपाती भाजण्यासाठी तवा देखील परफेक्ट असा गरम असायला हवा. जर तवा व्यवस्थित गरम नसला तर चपाती कडक होऊ शकते. त्यासाठी त्यानंतर हे पहा, आता सुरुवातीची जी चपाती आहे त्या ठिकाणी पाहिजे तेवढा तवा देखील गरम झाला नाही, परंतु मध्यम गरम आहे या ठिकाणी. त्यानंतर हलकंसं तेल मी टाकलेलं आहे. त्यानंतर आपण ही जास्त तेल टाकून अगदी मऊ लुसलुशीत चपाती भाजून घेतात. तुम्ही पाहू शकता छान अशी चपाती फुगत आहे. त्याचबरोबर अगदी परफेक्ट अशी आपण ही चपाती भाजून घेणार आहोत. आता चपाती भाजताना देखील खूप जास्तही भाजू नका किंवा खूप गव्हाळ किंवा कमी भाजलेली देखील ठेवू नका. चपाती देखील अगदी मध्यम अशी भाजलेली असायला हवी, एकसारखी भाजलेली असायला हवी, तरच ती चपाती पाहिल्यानंतर खावीशी वाटते. हे पहा, तुम्ही पाहू शकता ही चपाती मी भाजलेली आहे ना ती खूप कमी नाही किंवा खूप जास्त नाही अगदी, परंतु एकसारखी मात्र चपाती भाजलेली. अशा पद्धतीची चपाती नेहमी भाजायची. हे पहा, एकसारखी हलवत आपल्याला ती उलटपालट करत ती चपाती भाजायची. आता दुसऱ्या पद्धतीने आपण ही चपाती लाटणार आहोत. दोन्हीही पिठांच्या मी तुम्हाला चपाती लाटून दाखवत आहे. ही पहा, अशा पद्धतीने सेम तीच मेथड आपल्याला फॉलो करायची आहे या ठिकाणी. परंतु या ठिकाणी दुसरी चपाती लाटून दाखवत असताना तुम्ही पाहू शकता तीच मेथड फॉलो केलेली आहे. अगदी थोडंसं कोरडं पीठ टाकलेलं आहे, व्यवस्थित असा आकार दिलेला आहे आणि चपाती देखील आपण एकसारखी जेव्हा लाटतो ना तेव्हा त्या चपातीला आकार देखील आपोआपच गोल येण्यास सुरुवात होते. त्यामुळे चपाती लाटताना एकसारखी लाटा, जेणेकरून सर्व बाजूने एकसारखी तर तयारच होते, त्याचबरोबर आकार देखील आपोआपच गोल येतो. हे पहा, अशा पद्धतीने मी ही चपाती लाटून घेत आहे. दुसरी चपाती देखील सेम त्याच मेथडने खूप काठ तिचे पातळ ठेवलेले आहे. मध्यभागी देखील थोडीशी पातळच आहे आणि व्यवस्थित अशी आपण ही चपाती भाजून घेणार. आता दोन ज्या चपाती आहे ना त्या मी तुम्हाला जास्त तेलाच्या बनवून दाखवलेल्या, परंतु तिसऱ्यांदा जेव्हा मी चपाती बनवून दाखवणार आहे ना ती खूप कमी तेलाची चपाती बनवून दाखवणार. कारण बऱ्याचदा बऱ्याचशा घरामध्ये तेल हे अवॉइड केलं जातं, तेलाचा कमीत कमी वापर केला जातो. त्याचबरोबर साजूक तुपाचा तर वापर केलाच जातो, परंतु तेलाचा देखील कमीत कमी वापर हा केला जातो. त्यामुळे कमीत कमी तेलाचा वापर करून देखील आपण अगदी मऊसूत चपाती कशा पद्धतीने बनवू शकतो हे मी तुम्हाला पुढची चपाती दाखवताना दाखवणार आहे. दुसरी चपाती देखील तुम्ही पाहू शकता. भाजण्याची पद्धत पहा, अगदी एकसारखी चपाती भाजलेली, खूप जास्त जळालेली नाही किंवा खूप कच्ची नाही, अगदी परफेक्ट एकसारखी या ठिकाणी चपाती भाजून तयार झालेली आहे. आणि मी तुम्हाला ही चपाती दाखवते की किती पातळ, त्याच्या दोन्हीही लेअर किती पातळ आहे आणि आतमध्ये देखील खूप साऱ्या लेयर्स या चपातीला आले. अशा पद्धतीची चपाती असायला हवी. हे पहा, अगदी एक नाही तर आतमध्ये 2 लेअर आलेले आहे. तुम्ही पाहू शकता. हे पहा, अशा पद्धतीने अगदी 2 लेअर आतमध्ये देखील आलेले आहे. अशा पद्धतीची जेव्हा चपाती आपली असते तेव्हा ती खूप वेळासाठी अगदी मऊ लुसलुशीत अशी असते. तुम्ही पाहू शकता खूप छान अशी चपाती आपली या ठिकाणी बनवून तयार झाली आहे. अशा पद्धतीने मी राहिलेल्या सर्व चपात्या तर बनवून घेणारच आहे. अगदी हाताने घडी होईल अशी रुमाली रोटीसारखी ही चपाती
या ठिकाणी बनवून तयार झाली आहे. अशा पद्धतीने राहिलेल्या चपात्या बनवत असताना मी ही चपाती जी आहे ना ती अगदी कमी तेलाची बनवून दाखवणार आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता अगदी फक्त थोडंसं हाताला तेल लावलेलं आहे. न कळत फक्त आपण थोडंसं हाताला तेल लावून त्यामध्ये कोरडं पीठ टाकलं, पुन्हा तर तेल पण लावलेलं नाही आणि अशा पद्धतीची चपाती देखील बनवली तरीही ती चपाती छान अशी फुगते आणि मऊ लुसलुशीत तयार होते. हे पहा, आता लाटण्याची सेम मेथड आहे, फक्त तेलाचा वापर मात्र आपण ह्या चपातीमध्ये खूप कमी असा केलेला आहे. बऱ्याचदा गव्हाचे खूप असे प्रकार असतात, त्यामध्ये ह्या गव्हाची पोळी छान येते, त्या गव्हाची पोळी छान येते असे म्हटलं जातं, परंतु जेवढा गहू चांगला असायला हवा ना तेवढीच चपातीची जी कणिक मळलेली आहे, चपाती करण्याची पद्धत आहे ना ती देखील परफेक्ट असायला हवी. नाहीतर गहू चांगले असले तरी ही चपाती जर आपण परफेक्ट बनवली नाही तरी देखील चपाती तुमची बिघडूच शकते. त्यामुळे चपाती ही रेसिपी तुम्हाला सोपी वाटत असली तरी ती देखील परफेक्ट येणं खूप गरजेचं आहे. हे पहा, छान अशी पातळ अगदी ही चपाती लाटून तयार झाली आहे. परंतु जेव्हा आपण खूप कमी तेलाची चपाती बनवतो ना त्यासाठी तवा खूप जास्त गरम असायला हवा. हे पहा, आणि लगेच चपाती टाकल्यानंतर लगेचच आपल्याला ती चपातीची जी खालील बाजू आहे ती वरील बाजूला करून द्यायची आहे आणि अशा पद्धतीने एकसारखी आपल्याला ही चपाती भाजून घ्यायची. हे पहा, तुम्ही पाहू शकता अगदी या चपातीसाठी आपण तेलाचा वापर खूप थोडा केलेला आहे, परंतु तरीही ही चपाती छान अशी फुगत आहे. म्हणजे जास्त तेलाचा वापर केल्याने चपाती फुगते, टम्म फुगते असं काही नाही. कमी तेलाचा वापर करून देखील तुमची चपाती ही छान अशी येऊ शकते. फक्त कमी तेलाचा वापर करून जेव्हा तुम्ही चपाती बनवता त्यावेळेस तुमचा तवा हा छान असा गरम असायला हवा. हाय फ्लेमवर तुम्हाला ही चपाती भाजायची आहे आणि ही चपाती तुम्ही पाहू शकता अगदी तेलाचा वापर न करता देखील ही चपाती तेवढीच मऊ लुसलुशीत या ठिकाणी बनवून तयार झाली आणि अगदी तेवढीच मऊ लुसलुशीत आणि अगदी रुमाली रोटीसारखी घडी होईल एवढी मऊ लुसलुशीत ही चपाती तयार झाली आहे. आणि या चपातीला देखील आतून छान अशा लेअर आलेले आहे. अगदी खूप छान अशी आपली ही गरमागरम चपाती या ठिकाणी बनवून तयार झाली. अशा पद्धतीने राहिलेल्या सर्व चपाती मी छान अशा तयार करून घेत आहे. अगदी पूर्वीपासून म्हटलं जातं की चपाती परफेक्ट बनवता आली ना की पुरणपोळी अगदी परफेक्टच बनवते. त्यामुळे चपातीबाबत देखील काही छोटेफार डाऊट्स असतील ना ते मी आज बरेचसे क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे रेसिपी आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या नवनवीन आणि परिपूर्ण रेसिपीज पाहायला विसरू नका. कारण महिन्यातील फक्त रविवारचे दिवस आपण सुट्टी घेत असतो. पूर्ण महिनाभर तुम्हाला माझ्या अविरत रेसिपीज पाहायला मिळतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये नवीन रेसिपीसोबत.